जुलियन 2 दिवस त्या शिवाना नावाच्या छोट्या गावाच्या शोधात भटकत होता आणि ते ठिकाण मिळावं म्हणून प्रार्थना करत होता. त्या काळात त्याचे विचारचक्रही धावत होते. जुलियनला आता पूर्वीसारखी थकावट आणि तणाव जाणवत नव्हता, तरी आपण ह्या जागी आपले उर्वरित आयुष्य घालवू शकू किंवा नाही याची खात्री नव्हती. तिथे होते अमाप सृष्टी सौंदर्य, पण पूर्वीसारखे बुद्धीला चालना देणारे त्याच्या वकिली पेशासारखे काहीच काम नव्हते. पण लगेच त्याला आठवायचे त्याचे जुने ऑफिस, त्याचा तो सुंदर बंगला, ते बेटावरचं दुसरं घर जे त्याने अगदी नगण्य किमतीत विकलं होतं. त्याच्या जुन्या मित्रांना घेऊन तो चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जायचा. एक बटन हळुवारपणे दाबायचा अवकाश की त्याची फरारी गाडी एक मोठा धमाका करत जिवंत व्हायची. जेव्हा तो डोंगराच्या आणखीन वरच्या भागात पोचला तेव्हा त्याच्या मनातल्या भूतकाळातल्या विचारांना खंड पडला, कारण समोरची दृश्यच इतकी मनोरम होती. निसर्गाच्या ह्या किमयेचे आणि देणगीचे कौतुक करत असताना त्याला आश्चर्यचकित करणारे काहीतरी जाणवले. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला दूरवर एक आकृती त्याच्यापुढे झपाझप चालताना दिसली. त्या व्यक्तीने विचित्र प्रकारचा एक तांबड्या रंगाचा पायघोळ झगा घातला होता. त्याचे डोके आणि मान एका निळ्या रंगाच्या टोपीमुळे झाकलेले होते. जुलियनला आश्चर्य वाटले. इतक्या एकांतात काही मनुष्यवस्ती असेल असं त्याला वाटलं नव्हतं. त्या जागी पोचायला त्याला 7 दिवस कठोर परिश्रम करावे लागले आणि त्याचे अंतिम टप्प्यातले शिवाना हे गाव कुठे आहे हेही त्याला माहीत नव्हते. जुलियनने त्याला हाक मारली, एकदा दोनदा मोठ्याने, पण मागे वळूनही न पाहता तो आणखी जोराने चालायला लागला. थोड्या वेळानं तो चक्क पळायला लागला. त्याचा तांबडा झगा हवेत फडफडत होता. मित्रा, कृपया शिवाना नावाची जागा शोधायला मला मदत कर, जुलियन जोरात म्हणाला. मी गेले 7 दिवस इथे भटकतोय, अतिशय थोड्या अन्नपाण्यावर जगतोय. मला वाटत आहे की मी आता मरून जाईन. ती व्यक्ती ताबडतोब थांबली. जुलियन लांब लांब ढांगा टाकीत त्याच्यापाशी पोहोचला. तोपर्यंत ती व्यक्ती शांतपणे उभी होती. जुलियनला त्याच्या विचित्र टोपीमुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या हातातल्या त्या वस्तूकडे बघून जुलियन आश्चर्यचकित झाला. त्या व्यक्तीच्या हातात एक फुलांची परडी होती. त्या लहानशा परडीमध्ये जुलियननी कधीही पाहिली नसतील अशी सुंदर, नाजूक आणि सुवासिक फुलं होती. जुलियनचे लक्ष फुलांकडे जाताच त्या व्यक्तीने ती परडी हातात गच्च धरून जवळ घेतली. त्याच्या चेहऱ्यावर त्या फुलांबद्दल प्रेम आणि ह्या परदेशी पाहुण्यावरचा अविश्वास स्पष्ट दिसत होता.